नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भारताचे एकूण 1947 पासून ते 2024 पर्यंत नेमकं पंतप्रधान कोण कोण राहिलेले आहेत याची एकत्रित माहिती घेणार आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे. आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओचा मुख्य विषय आहे की भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ नेमका कधी होता हे आपण आता जाणून घेऊयात. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे अर्थातच जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ होता 1947 ते 1964. पहिले पंतप्रधान भारताचे ते राहिलेले होते. लाल बहादूर शास्त्री 1964 ते 1966 जय जवान जय किसान यांचा ते नारा होता, ते दुसरे पंतप्रधान होते. तिसरे इंदिरा गांधी 1966 ते 1977 पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ते विराजमान झालेल्या होत्या. मोरारजी देसाई 1977 ते 1979 पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख होती. चरणसिंह 1979 ते 1980 संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान अशी त्यांची ओळख होती. इंदिरा गांधी दुसऱ्यांदा 1980 ते 1984 दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून ते विराजमान झाल्या होत्या. राजीव गांधी 1984 ते 1989 सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख राहिलेली होती. व्ही पी सिंह 1989 ते 1990, चंद्रशेखर 1990 ते 1991, पी व्ही नरसिंहराव 1991 ते 1996 आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून त्यांची ओळख होती. अटल बिहारी वाजपेयी 1996, 1998 ते 2004 तीन वेळा पंतप्रधान राहिलेले होते. आय के गुजराल 1997 ते 98, डॉक्टर मनमोहन सिंग 2004 ते 2014 सलग 10 वर्षे म्हणजे 2 टर्म ते पंतप्रधान राहिले होते. आणि नरेंद्र मोदी साहेब 2014 ते 2026 आजतागायत ते पंतप्रधान या पदी विराजमान आहेत. अशा रीतीने आज आपण भारताचे नेमके पंतप्रधान पहिलेपासून ते आतापर्यंत कोणकोणते आहेत, त्यांचा कार्यकाळ काय आहे याची माहिती घेण्याचा आजचा व्हिडिओ बघितला. चॅनल नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण लवकर प्रकाशित करू. धन्यवाद.